नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार होळी निमित्त तीन गिफ्ट. तर ते गिफ्ट काय काय आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो, महायुती सरकारने लाडक्या बहिणीवर पुन्हा आता लक्ष केंद्रित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणत 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा सुद्धा केले होते. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मत दिल्याचं आपल्याला दिसून येते. आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार लाडक्या बहिणींना तीन गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. त्यापैकी लाडक्या बहिणींनो, जे काही पहिलं गिफ्ट आपण बघणार आहोत तर ते म्हणजे होळीच्या सणानिमित्त रेशन दुकानातून लाडक्या बहिणींसाठी साड्या वाटप केल्या जाणार आहे. शिधापत्रिका धारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहे आणि त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने नुकतेच काढलेले आहे. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानातून या साड्या पोहोचवण्यात येणार आहे. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी जे काही दुसरं गिफ्ट आहे महाराष्ट्र शासनाकडून ते अतिशय महत्वाचं आहे. कारण आता लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून दर महिन्याला 2100 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. यासाठी 10 मार्चला बजेट अधिवेशन आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयाची तरतूद आपण याच बजेटरी अधिवेशनात करणार आहोत. त्यामुळे आता इथून पुढे लाडक्या बहिणींच्या मानधनामध्ये वाढ होणार असून त्यांना आता 2100 रुपये मिळणार आहे. त्यामुळे लाखो महिलांना याचा लाभ मिळणार आहे, दिलासा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता बघूया आपण तिसरं गिफ्ट नेमकं कोणतं मिळणार आहे आपल्यासाठी. तर हे गिफ्ट आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे आणि येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सलग सर्व महिलांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही तिसरी महत्वाची गिफ्ट आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची होळी अजून आनंदाची होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर आपण 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर आता आपली प्रतीक्षा संपली आहे आणि अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा देखील झालेले आहे आणि येत्या 28 तारखेपर्यंत उर्वरित सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर देखील 28 तारखेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता चिंता करू नका, आपल्याला लगेच 8वा हप्ता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.